सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मतदार याद्यांमधील सुधारणेसंदर्भात मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती समोर। केंद्रीय आयोगानं भेटीसाठी वेळ न दिल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। अरविंद सावंत, अनिल देसाई आयोगाच्या भेटीसाठी गेले होते। निवडणूक आयोगानं भेटीसाठी दोघांनाही आजचा वेळ दिला। बोगस मतदारांविरोधात मवियाकडून आयोगाला निवेदन दिलं जाणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। आगामी निवडणुकीसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार, सुनील तटकरेंची माहिती। काँग्रेस नेत्यांची दुपारी 3 वाजता महत्त्वाची बैठक होणार। बैठकीमध्ये राज्यातील परिस्थिती, आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जाणार। आगामी नगरपंचायत, नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकांवरती आज सुनावणी होणार। मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार। 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या SIR मोहिमेला आजपासून सुरुवात। 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार प्रक्रिया। 51 कोटी मतदारांची फेरतपासणी केली जाणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराची आज सांगता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपकडून बिहार विधानसभेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत। मतदार यादीमध्ये नाव नोंदणी संदर्भात धक्कादायक बाब समोर। मतदार नोंदणीची मुदत 1 जुलै 2025 नाही तर 1 ऑक्टोबर 2024। माहीमच्या रुपिका सिंग मुलीची हायकोर्टात धाव। रुपिका सिंगच्या याचिकेवरती हायकोर्टात आज सुनावणी घेतली जाणार। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेत वाद असल्यानं विधान। आयटी हब असलेलं पुणे आता मर्डर हब बनलंय। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरती सामनाच्या अग्रलेखातून टीका। अजितदादा भाषणांमधून गुन्हेगारांना टायरमध्ये घालून म्हणतात, पोलिसांना राजकीय दबाव झुगारून कठोर पावलं उचलावी लागतील। सामनातून भाष्य। माझ्यासह सर्वांची नार्को टेस्ट करा। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या आरोपांवरून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नार्को टेस्टचं चॅलेंज। त्या पत्रातील खासदार आपण नसल्याचाही दावा। महिला डॉक्टरसह इतर माझ्यावरच्या सर्व आरोपांमागचे रामराजे निंबाळकरच मास्टर माइंड। फडणवीसांनी क्लीन चिट दिल्यानंतर निंबाळकरांची पहिल्यांदाच सविस्तर भूमिका। सगळे आरोपही निंबाळकरांनी फेटाळले। जयश्री आगवणेंनी माझ्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती। मास्टर माइंडच्या बंगल्यातूनच जयश्री आगवणेंची गाडी बाहेर आली। तिथे कट शिजला। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंवर निशाणा। शेर को धमका सकते हैं, डरा सकते नहीं। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं रामराजे निंबाळकरांवरती टीका। तर अंधारेंनी माझ्याविरोधात 277 गुन्हे कुठून आणले, निंबाळकरांचा सवाल। सातारामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना समर्थकांकडून दुग्धाभिषेक। रणजितसिंह नाईक निंबाळकर पत्रकार परिषदेनंतर भाऊक। डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून निंबाळकरांवर गंभीर स्वरूपाचे आरोप। इलाका तुम्हारा धमाका हमारा म्हणत सुषमा अंधारेंचं रणजित निंबाळकरांना चॅलेंज। खरंच चर्चा करायची असेल तर मी फलटणमध्येच। आरोप करणाऱ्यांनी चर्चेला या म्हणणाऱ्या निंबाळकरांना प्रत्याव्हान। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। एपीआयनं संपदाचं खच्चीकरण केल्याचा आरोप। एसआयटीवरती पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवरतीही आक्षेप। संपदा मुंडे यांच्या बदनामीबद्दल फलटण पोलीस गुगलला पत्र लिहिणार। संपदा मुंडेंबद्दलचा बदनामीकारक मजकूर हटवण्यासंदर्भात पत्र लिहिलं जाणार। फलटणच्या डीवायएसपींचं अंधारे आणि पीडित कुटुंबियांना आश्वासन। फलटणच्या पोलीस स्टेशन बाहेर सुषमा अंधारेंसाठी या डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणामध्ये अंधारेंचा निंबाळकरांवर आरोप। पोलीस नाही तर न्यायमूर्तींद्वारे एसआयटी चौकशी करण्याची ही मागणी। सत्तेसाठी लढताय ना तर फलटणला आल्यावर का पळालात? अंधारेंनी मला कुत्रा म्हटलं। होय, मी कुत्रा, प्रामाणिक कुत्रा आहे। अंधारेताई, तुम्ही तर तुमच्या पतीशी प्रामाणिक राहिला नाहीये। निंबाळकरांचे कार्यकर्ते अनुप शहा यांचा अंधारेंवर निशाणा। महिला आयोग नाही ते महिला आयोग आहे। फलटण प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा। तर तपास सुरू झाला नाही आणि फडणवीसांनी क्लीन चिट दिली कशी? अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली, मग कारवाई का केली नाही? अंधारेंचा सवाल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या 2 रुपालींमधला वाद थांबता थांबत नाहीये। पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंनी रुपाली चाकणकरांविरोधात आंदोलन केलं। चाकणकरांच्या राजीनाम्याचीही मागणी केली। फलटण आत्महत्या प्रकरणातील एसआयटीमध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करा। सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। तर फडणवीसांनी तपासाआधी क्लीन चिट देऊ नये। निंबाळकरांवरून सुळेंची टीका। सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये घेतली आहे पीडित कुटुंबियांची भेट।
फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन नाही, समिती केवळ देखरेखीसाठी, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत जबाब नोंदवणार नाही, महिला डॉक्टरच्या भावाची भूमिका. सरकार जेएनझीला घाबरतंय का? निवडणूक आयोग कुणाचीच नोकरी करतंय हे हळूहळू लक्षात येत आहे. उद्धव ठाकरेंचा महायुतीसह निवडणूक आयोगावरही निशाणा. ठाकरेंना फक्त मराठी माणसाची दुबार मतदार यादी दिसली. आशिष शेलार यांच्याकडून मुस्लिम मतदारांच्या यादीचं वाचन. सत्ताच्या मोर्चाविरोधात आशिष शेलार यांचा पत्रकार परिषदेत लावून येतो व्हिडिओ. मुख्यमंत्री फडणवीसांना पप्पू ठरवल्याबद्दल शेलारांचे आभार. उद्धव ठाकरेंनी डिवचलं, शेलारांनीही आमच्यासोबत कोर्टात यावं. फडणवीस शेलारांमध्ये काहीतरी बिनसल्याची शंका ठाकरेंकडून व्यक्त. तुमचे खासदार चुकीच्या यादीवरती निवडून आले असतील तर त्यावर बोला. बावनकुळेंचं ठाकरेंना आव्हान. तर लांगुल चलन करणारे पप्पू कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे, बावनकुळेंचं उत्तर. ठाकरेंना फक्त मराठी दुबार मतदार दिसले, पण 31 विधानसभा मतदारसंघामध्ये 2,25,719 दुबार मुस्लिम मतदार. आशिष शेलारांचा गंभीर आरोप. मवियातील अनेक मतदारसंघांचाही उल्लेख. मनसे नेते संदीप देशपांडेंच्या आशिष शेलारांवर टीका. संदीप देशपांडे यांच्याकडून आशिष शेलार यांचा आशिषुद्दीन असा उल्लेख. तर शेलार यांनी काल मतदार यादीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर केली होती जहरी टीका. वोट चोरी होतेय हे आशिष शेलारांनी मान्य केलं. वोट चोरी होते हे आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं. वर्षा गायकवाड यांचा निशाणा. आशिष शेलार यांना वांद्रे पूर्वमधील पटेल शहा दुबार मतदार दिसले नाहीयेत का? शेलारांच्या आरोपांवरून वरुण सरदेसाईंचं प्रत्युत्तर. तर सरदेसाई यांनी वांद्रे पूर्वमधील दुबार मतदारांची यादी दाखवली. कोणाचं मतदान झालं याची यादी ग्रामपंचायतीबाहेर लावत का नाही? आशिष शेलारांच्या आरोपांवरून माळशिरसमध्ये आमदार उत्तम जानकरांचा सवाल. मतांचा घोळ 1%, ईव्हीएमचा घोळ 99% आहे, उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू आता हिंदू समाजातील लोकांना मारहाण करणार का? दुबार मतदारांबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा. कोल्हापूरमध्ये शिंदे गटाचा यावेळेस मेळावा होणार. तर गटप्रमुखांना यावेळेस मार्गदर्शन करणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा महत्वाचा दौरा. गटप्रमुख, बूथ प्रमुख आणि शाखा प्रमुखही उपस्थित राहणार. लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1,500 रुपयांचा हप्ता आजपासून जमा होणार. मंत्री अदिती तटकरेंची माहिती. 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचंही आवाहन. आज बंजारा समाजाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक. दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडणार. पवईमधील रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणामध्ये वकील नितीन सातपुते यांकडून क्रिमिनल रिट याचिका दाखल. एन्काउंटर फेक असल्याचा आरोप करताना संबंधित अधिकाऱ्यांवरती एफआयआर दाखल करत सीबीआय मार्फत सखोल चौकशीचीही मागणी. पुण्यातील बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयामध्ये बैठक होणार. वनमंत्री गणेश नाईकांच्या नेतृत्वात बैठक होणार असल्याचं कळतंय. मंत्री दिलीप वळसे पाटील, शरद सोनवणे हे देखील बैठकीला उपस्थित राहणार. मनसरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. वनविभागाकडून 11 पिंजरे लावण्यात आले आहेत. तर शिरूर मनसरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तुर्तास स्थगित. मध्यरात्री 2:15च्या सुमारास वाहतूक सुरू. तर मृत मुलावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार. रोहित आर्या प्रकरणामध्ये दीपक केसरकरांचा जबाब नोंदवला जाणार. गुन्हे शाखा लवकरच जबाब नोंदवणार. घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन करत रोहित आर्या याच्यासोबत बोलण्याची विनंती केली होती. केसरकरांनी मात्र बोलण्यास नकार दिला होता. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा खटला 7 वर्षांनी पुन्हा सुरू होणार. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू जुंदालला गोपनीय कागदपत्र देण्याचा आदेश हायकोर्टाकडून रद्द. दिल्ली पोलीस, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयानं दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी घेतली जाणार. वरळी पाठोपाठ आता नायगाव बीडीडीवासियांचं आलिशान घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार. नायगावच्या बीडीडी प्रकल्पातील 864 घरांचा लवकरच ताबा. 500 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार. 10वी 12वी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळामार्फत आयोजित लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी तयारी सुरू. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या 12वी 10वी परीक्षेचं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ विलंब होत असल्यानं यावेळेस विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील संचालक मंडळाच्या मनमानीला चाप बसणार। आता जिल्हा बँकेतील नोकर भरती आयबीपीएस टीसीएस कडून केली जाणार। कर्मचारी भरतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबईमध्ये एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागा तसेच बस स्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार। यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून येणारी रक्कम वापरली जाणार असल्याची माहिती। पुणे लोहमार्गाचे फेर सर्वेक्षण होणार। तळेगाव दाभाडे उरळी कांचन रेल्वे प्रकल्पास गावकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे या लोहमार्गाचं फेर सर्वेक्षण केलं जाणार। तापमानात वाढ झाल्यामुळे मुंबईकरांची काहिली। दुपारच्या सुमारास वातावरणात उष्णतेसह आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यानं उकाड्यामध्ये वाढ झाली आहे। तर कुलाब्यामध्ये 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रूजमध्ये 31.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये जिवंत काडतूस सापडली। 4 क्रमांकाच्या स्वच्छतागृहाची अधिकाऱ्यांकडून झाडणी। मोका प्रकरणी अटक असलेला सुरेश दयाळू आणि अमीर असीर खान या पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित। मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी। आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीयांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रकाश सुर्वेंचं वादग्रस्त वक्तव्य। नंतर हात जोडून दिलगिरी व्यक्त। मतांसाठी प्रकाश सुर्वे उत्तर भारतीयांचे बूट चाटू शकतो पण मनसे नाही। या संदर्भात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार देणार। प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यावरून मनसेच्या नयन कदम यांची टीका। मराठी मेली तरी चालेल असं बोलणं मराठी भाषेचा अपमान। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची प्रकाश सुर्वेंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या तयारीला। फडणवीसांच्या मित्रपक्षाकडून छुपा अजेंडा चालवला जातोय। मराठीवरून सुर्वेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। कर्जमाफीसाठी 30 जून 2026 ची तारीख म्हणजेच कोपराला गुळ लावला। कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंची तर 30 जून हा कोणता मुहूर्त? मुख्यमंत्र्यांनी कोणता पंचांग पाहिला आहे? उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका। कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंनी घराची पायरी ओलांडली नाही। मंत्री गिरीश महाजनांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2दा-3दा मंत्रालयात आले। महाजनांची टीका। मुंबईतील मालाडमध्ये 5000 कोटींचा पीएपी घोटाळा। वर्ष गायकवाड यांचा आरोप। तर बिल्डरांना फायदा व्हावा यासाठी नियमित काही नियमांमध्ये बदल। बिल्डरसाठी जमीन आरक्षणात बदल करण्यात आले। वर्ष गायकवाड यांची प्रतिक्रिया। वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबद्दलचं विधान भोवलं। असीम सरोदेंवरती कारवाई होते मग धमक्या देणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई का होत नाही? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवरती गुन्हा। काळा दिन साजरा करताना काढण्यात आलेल्या फेरीमुळे पोलिसांची कारवाई। तर पोलीस ठाण्यामध्ये 38हून अधिक जणांवर गुन्हा दाखल। हर्षवर्धन पाटलांकडून पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांचं कौतुक। मोदी फडणवीसांच्या निर्णयामुळे साखर उद्योग उंचीवर पोहोचला। हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मी खेळाडू आहे पण जंगली रमीचा नाही तर कुस्तीचा आहे। भाजपच्या उदय सांगळेंनी माणिकराव कोकाटेंना डिवचलं। तर सिन्नरमधील पाणी टंचाई आणि इतर समस्या अजूनही कायम। सांगळेंची कोकाटेंवर टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खासदार प्रशांत पडवळेंची मुख्यमंत्र्यांना धमकी। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 लाख आले नाही तर मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ। शेतकरी आत्महत्या करणार नाही तर मुख्यमंत्र्यांनाच उडवून देऊ। प्रशांत पडवळेंची धमकी। मुंबईतील रुग्णालयामध्ये छगन भुजबळांच्या हृदयावरती यशस्वी शस्त्रक्रिया। भुजबळांना काही दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला। एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये शस्त्रक्रिया पार पडली। माजी खासदार नवनीत राणा यांच्या पायावरती शस्त्रक्रिया। नवनीत राणांना 25 दिवस बेड रेस्टचा सल्ला। संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये नितेश राणेंना दिलासा। राणेंसह संदेश सावंत आणि राकेश परब यांच्यावरील दोषसिद्धीचा पुरावा अपुरा असल्याचं स्पष्ट। तिघांचीही निर्दोष मुक्तता। अमित ठाकरेंकडून जखमी मनसे पदाधिकाऱ्याची भेट। गोगावलेंवरती टीका केल्याच्या रागातून महाड मनसे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावरती भ्याड हल्ला। मारहाण करणाऱ्याला प्रत्युत्तर दिलं जाईल अमित ठाकरेंचं वक्तव्य। सांगलीच्या जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात झळकले विडंबनात्मक पोस्टर्स। तर जयंतराव तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बरं का अशा आशयाचे बॅनर अज्ञातांकडून पोस्टर लावण्यात आल्याची माहिती।
एकनाथ खडसेंच्या घरी झालेल्या चोरी प्रकरणी दोघांना अटक. प्रत्यक्ष घरफोडी करणारी अजूनही फरार. आरोपींकडे कागदपत्र, सीडी, पेन ड्राईव्ह आढळला नसल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती. माजी आमदार रामदास चारोस्कर आणि सुनीता चारोस्कर यांचा भाजपात प्रवेश. दिंडोरीमध्ये पुढच्या वेळेस भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य. प्रसाद लाड यांच्याकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. प्रवीण दरेकरांवरती निवडणुकीची विशेष जबाबदारी दिल्याची माहिती. तर विहंग सरनाईक, माजी क्रिकेटपटू डायना एडल्जी यांचाही एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज सादर. नवी मुंबई विमानतळावरील नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना डावलण्यात आलं. मनसेच्या गजानन काळेंचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप. पंतप्रधान पीक विमा योजनेतील तक्रारीवरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची नाराजी. नुकसानापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ते 4 रुपये जमा झाल्याचे प्रकार समोर. कृषी मंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध भागातील ऊस वाहतूक रोखली. दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही असा शेतकऱ्यांचा इशारा. शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित. कोल्हापूरच्या शिरोळ तहसील कार्यालयावरती ऊसाच्या दरासाठी शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल 3700 रुपयाहून अधिक देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबई शहरामध्ये आज 18 तास पाणी पुरवठा बंद राहणार. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात नवीन जलवाहिनी जोडणीचं काम हाती घेण्यात आलंय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी 20 नोव्हेंबरला बंद राहणार. पावसाळ्यानंतरच्या देखभाली दुरुस्तीसाठी धावपट्टी बंद ठेवली जाणार. मुंबईतील बीडीडी चाळीला अत्यावश्यक प्रकल्पाचा दर्जा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करा. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. मुंबईत पालिकेकडून 4 ठिकाणी नवरखाने सुरू करण्याचा निर्णय. मात्र त्यासाठी गेल्या 4 दिवसात एकही संस्था पुढे आली नाही. त्यामुळे नियंत्रित पद्धतीनं खाद्यपदार्थ देण्यासाठीचे हे कबूतरखाने खरोखरच सुरू होतील का या संदर्भात शंका. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून